मुंबईतील न्यू माईम स्कूलच्या पाडकामाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे आणि याला अनेक शैक्षणिक संघटनांचा पालकांचा सुद्धा विरोध आहे। मी सध्या या शाळेच्या बाहेर आहे आणि या शाळेचं पुन्हा एकदा स्ट्रक्चरल ऑडिट व्हावं असा एक अहवाल जो आहे तो महापालिकेने तयार केलेला आहे। थोडक्यात मुंबईतील गिरण्या जशा नोकरशाह लोकप्रतिनिधी आणि भांडवलदार यांच्या आसुरी आर्थिक महत्त्वाकांक्षेमुळे गिळंकृत झाल्या तशीच वेळ मराठी शाळांवर आली आहे आणि हा फक्त माहीमच्या शाळेचा प्रश्न नाही तर आज ना उद्या महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेचा मराठी शाळेचा प्रश्न उपस्थित होईल आणि याच विरोधात आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी रविवारी 9 तारखेला सकाळी 11 वाजता मुंबई पब्लिक स्कूल न्यू माहीम स्कूल कॉम्प्लेक्स मोरी रोड माहीम पश्चिम या ठिकाणी सर्व पालकांनी उपस्थित व्हावं अशा आशयाचे बॅनर लागलेले आहेत। गिरण्यांप्रमाणे मराठी शाळा उद्ध्वस्त करण्याचं कारस्थान उधळून लावूया या आशयाचे बॅनर आपल्याला या शाळेच्या बाहेर दिसत आहेत। गायपट्ट्यातील बुलडोजर राज आता मराठी शाळांवर अशा आशयाचे जे बॅनर आहे ते सुद्धा इथे लागलेले स्पष्टपणे आपल्याला पाहायला मिळतात आणि मराठी शाळा वाचवण्यासाठी आपण सगळे भेटूया अशा आशयाचे जे बॅनर आहेत ते मराठी अभ्यास केंद्राकडून या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत आणि जिची डागडू जी अलीकडे झालेली आहे अशी मुंबई महानगरपालिकेची ही न्यू माहीम स्कूल आपण पाहतोय आणि मोडकळीस आले असल्याचा स्ट्रक्चरल ऑडिट अहवाल महापालिकेने यापूर्वीच तयार केला होता। मात्र त्या विरोधात स्थानिक पातळीवर आंदोलन झालं। इथले जे स्थानिक आमदार आहेत आणि विभाग प्रमुख आहेत महेश सावंत यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन करण्यात आलं आणि म्हाडाचे माजी अध्यक्ष चंद्रशेखर प्रभू यांनी शाळेची तपासणी केली। डागडुजी करून शाळा नीट चालू शकते असं सुद्धा स्पष्टपणे सांगण्यात आलं आणि महेंदळे यांच्याही स्ट्रक्चरल ऑडिट अहवालात दुरुस्ती करून ही इमारत नीट वापरता येईल हे सुद्धा स्पष्ट झाल्याचा दावा करण्यात आला। मात्र ही शाळा पाडून इथे 60 मजली टॉवर बांधून यातून मलिदा मिळवण्याचा जो प्रयत्न आहे तो काही डेव्हलपर्सने घातलेला आहे आणि शाळेच्या डागडुजीतून हा सगळा खर्च मिळणार नसल्यामुळे आणखी एक स्ट्रक्चरल ऑडिट अहवाल आता महापालिकेने तयार केल्याचं बोललं जातं आणि या विरोधामध्ये आता उद्या या ठिकाणी सर्वजण एकत्र येणार आहेत आणि आंदोलनाची नवी दिशा ठरवणार आहे। आपण पाहतोय या ठिकाणी बरेचसे बॅनर लागलेले आहेत, शिवसेनेचे बॅनर लागलेले आहेत। महेश सावंत यांच्या पाठपुराव्याला कसं यश आलं ते सुद्धा या ठिकाणी लिहिण्यात आलं आहे। त्यासोबतच फिटे अंधाराचे जाळे व्हावे मोकळे आकाश अशा आशयाचा जो बॅनर आहे तो सुद्धा या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। मात्र पुन्हा एकदा एक स्ट्रक्चरल ऑडिट अहवाल आता महापालिकेने तयार केलेला आहे आणि त्यामुळे नेमकी आता भूमिका काय असणार आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पण माहीममध्ये मराठी शाळा वाचवण्यासाठी आता पुन्हा एकदा शिवसेनेच्या माध्यमातून संघर्ष करावा लागणार आहे एवढं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि याला कितपत यश येणार आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड TV9 मराठी मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।